गेल्या काही दिवसांपासून भारत आणि बांगलादेश दरम्यानचे संबंध बिघडलेले आहेत. मुस्तफिजुर रहमानला IPL मधून काढून टाकल्यानंतर क्रिकेटमधली परिस्थिती चिघळली आहे. अशातच भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान उपस्थित असलेल्या बांगलादेशातील अंपायरमुळे वाद निर्माण झालाय. भारत आणि बांगलादेश दरम्यानच्या पहिल्या सामन्यात शरफुद्दौला यांनी थर्ड अंपायर म्हणून जबाबदारी पार पडली. बांगलादेशने क्रिकेटचा संघ भारतात पाठवण्यास नकार दिलेला असताना अंपायरला भारतात कसं पाठवलं असा प्रश्न अनेकांना पडलाय. यामागचं कारण आता समोर आलंय. आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ICCने नियुक्त केलेल्या एलिट पॅनलमध्ये शरफुद्दौला यांचा समावेश आहे. त्यामुळे ते भारतात काम करू शकतात. त्यांच्या कराराशी बांगलादेश क्रिकेट बोर्डाचा संबंध नाही. ICCला जेव्हा आवश्यकता असेल तेव्हा ते जाऊ शकतात असं बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अंपायर विभागाचे अध्यक्ष इफ्तिखार रहमान यांनी सांगितलंय. शरफुद्दौला यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाकडून नाहरकत प्रमाणपत्र किंवा परवानगी घेण्याची गरज नाही. आगामी T20 वर्ल्ड कपसाठीही ते पंच म्हणून काम करताना दिसू शकतात.